याच्या माध्यमातून सूचना येते. यस बाळा बंगरे सर एक मॅच साठी अंपायरिंगची भूमिका पार पाडायचे. यस थँक्यू सो मच धन्यवाद बाला बंगरे सर. जेव्हा मॅचला होते सुरुवात यस करपत संघाला नक्की 2 रोजे पॅनल्टी दिली आहे. लेट आल्यामुळे हे मात्र नोंद घ्यायचे. बांगरे सर कॅप घेऊन जायचे. बलिराम आणि नकीद बलिराम आणि नकीद नितीनची जोडी सलामीर जयदुर्गा पेंढरगोळ विपक्ष व्हीसीडी खरपत. इथे सो नकीद पाऊशाल जबरदस्त इम्प्रुव्हमेंट केलेला आहे. इनक्रेडिबल स्ट्रोक्स बॉल निघून चालाय सीमारेषेचा वेध येतोय. हा येतोय नकीद आदिवासी सरपंच षटक चौकार 4 धाबा. यस थँक्यू. धाव फलकवली पाठ मध्ये नक्की 25 धाबा धाव फलक जबरदस्त फटका मात्र अशोकच्या बॅट मध्ये नक्की 4 धावा आले. 25 धाबा धाव फलकावरती. पुढील बार पुन्हा गोलंदाज सज्ज किरण बॅटिंगला अशोक. इथे सो नक्की पाऊशाल जबरदस्त फटका पुन्हा एकदा मधुकर निरगुडा तिकडे उपस्थित आहे. जणू काय होती चिंची भिंत आयफेल टॉवर. ते आयफेल टॉवर ने केली नाही चुकी. सरपंच साहेब स्वतः होते तिकडे उपस्थित. मधुकर निरगुडा खरपत गावचे सरपंच त्याच्या माध्यमातून हा सेकंड झेल मात्र कॅरी होतोय. फलंदाज गॉन. यस थँक्यू धन्यवाद. धाव फलकवती नक्कीच पाहायला मिळते. नक्की द्या 25 धाबा. षटकामध्ये नक्कीच कमबॅक केले गेले. याला म्हणतात नक्कीच गमावलेला आत्मविश्वास पुन्हा पुन्हा प्राप्त केले गेले. यस नेक्स्ट मॅच असेल पहिल्या फेरीचा शेवटचा सामना VRT सत्यसाई तलवाडा आणि आई जीवदानी स्पोर्ट्स कळंबे. आपण यायचंय टॉस साठी. कळंबे आणि तलवाडा चला टॉस साठी आपण यायचंय. इथे सुद्धा नक्कीच फौलिंग पाहायला मिळते. थोडस खराब क्षेत्रक्षण बॅकअप आहे तिकडे. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साह्याने धाव फलकामध्ये धावा पाहायला मिळतील. 27 2 ओव्हरचा खेळ झालाय. 3 गडी 27 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात जयदुर्गा पेंढरगोळ संघाची. पंच मॅच बॉल आलेला आहे. नक्की मराठे सर उपस्थित झाले गेलेत. नक्की उपसरपंच तलवाडा ग्रामपंचायतचे. चला यायचे टॉस साठी. नक्की आई जीवदानी स्पोर्ट्स कळंबे टॉस साठी यायचे आपण.
पुढील बॉल इथे सोनकी चांगलासा फटका खेचून मारला, फेकून दिले गेलाय, बॉल चाललाय नक्की दन 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 करत. शेवटच्या मुवमेंटला मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. 100% एफर्ट्स मात्र दिले गेलेत. 3 धावा धाव फलकावरती नक्की जुळल्या गेल्यात. या 3च्या साह्याने धाव फलकावरती धावा जुळल्या जातील. 30-30 ऑन द बोर्ड. 3 गडी बाद 30 धावा धाव फलकावर जयदुर्गा पेंढरगोळ संघ. चला आई जीवदानी स्पोर्ट्स कळंबे, चला टॉस द्यायचे आपण. पुढील बॉल इथे सोनगीत पाऊशाल व्हाईट बॉलच्या साह्याने धाव सिका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 31 धावा 3 गडी बाद 31 धावा धाव फलकावरती. सोनगी टॅप केले बॉलला. दीपचा क्षेत्रशी येत आहेत. दीपक शीद थोडेसे स्किड होत आहेत. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साह्याने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 33 धावा धाव फलकावरती. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धाव फलकावरती. शॉर्ट ऑफ लेन वरती शॉर्ट ऑफ पूल केला गेलाय. मिस टायमिंग. झेल मात्र सुटतोय. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. एक धाव कंप्लीट मात्र नक्कीच केली गेली आहे. धाव फलकावरती नक्की जयदुर्गा पेंढरगोळ संघाची. इथे मात्र नक्की बॉल निघून चालला नक्की इन थ्रू दी गॅपने. जबरदस्त T4 टेम्परामेंट Q4 क्वालिटी दाखवणारा हा चौकार सुभाष पारदीच्या बॅट मधनं. जयच्या बॅट मध्ये चौकार आलेला आहे. चौकारच्या साह्याने धावसका पुढे जाते. आमचे स्कोर मित्र सांगतात 38 धावा धाव फलकावरती. 3 गडी बाद 38 धावा. धाव फलकावरती नक्की 38. यस नक्की सर्व टीमला मात्र शुभेच्छा आल्या गेल्यात. नक्कीच कर्जतचा बाहुबली मोहन पारदी कोंबलवाडी मिस्टर MP मोहन पारदीच्या माध्यमातून सर्व टीमला शुभेच्छा. सरपंच चषकाला नक्की शुभेच्छा आल्या गेल्या. थँक्यू सो मच मोहनजी पारदी सर. इथे मात्र नक्की चांगलासा टोललेला बॉलला बॅकफुटला जाऊन पंच. बॉल निघून चला इनसाइड ओव्हर द कव्हर. हा कॉपी बुक स्टाईलने बॉलला फिनिश केला गेलाय. बॉल चालला आउट ऑफ द पार. हवाई सफर लांब 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 षटकार. 70-70 लगा तो 6. यस धावस का पाहायला मिळते की 44 ऑन द बोर्ड. नक्कीच बंटी दादा दाभाडे भास्तानगर गावचे गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून की जयदुर्गा पेंढरगोळ संघाला शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच बंटी दादा दाभाडे. आपलं सहर्ष स्वागत असेल. या सुभाष पारदी बॅटिंग मार्गवरती अतिशय नक्कीच पाऊशाळ जुनं ते सोनं
अनेक वर्षाचा अनुभव सुभाष पारधी यांच्याकडे आहे. इथे मात्र शफल झाले होते, रूम बनवलं गेलाय, बॉल निघून चाललाय लॉंग लेगच्या रिजन मध्ये. डीप मध्ये पेट्रोलिंग करताय क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पातळीवर पुढे जाताना पाहायला 45 या आकड्यावरती. मॅच असेल नक्कीच. आई जीवदानी स्पोर्ट्स कळंबे आणि त्यांना फाईट देईल नक्की द VRT तलवाडा. पंचेचाळीस धावा धाव फलकावती पाहायला मिळतात. नक्की चांगलाचा फटका पाहू शकाल नक्की द मिस टायमिंग. पण तू कनेक्शन कसं आहे तिकडे सुद्धा नक्की फील्डर मात्र स्किड होत आहेत. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 चौकार थोडस मिळाली. यस थँक्यू सो मच. धावसका धाव फुल 49. जयदुर्गा पेंडरगोल टीमला शुभेच्छा आल्या गेल्या. पेंडरगोल गावचे गोड व्यक्तिमत्व भास्करजी भगत आणि रमेश कातवारे यांच्या माध्यमातून जयदुर्गा पेंडरगोल टीमला शुभेच्छा. थँक्यू सो मच भास्करजी भगत आणि रमेश कातवारे. आपलं सहर्ष स्वागत असेल. इथे मात्र पुन्हा एकदा बॉल उडवला गेलाय. घुटना टेक और सिक्सर दे. बॉल चाललाय पुन्हा एकदा आउट ऑफ द बार. हवाई सबर जयेशच्या बॅट मधनं हा अग्नीच्या ज्वाळा फेकणारा षटकार. यस थँक्यू. नक्की सरपंच साहेबांचा या आदिवासी सरपंच चषकाचा नक्की सुंदर सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळाला. पुन्हा एकदा खेचून मारलाय, फेकून दिला गेलाय. द ब्रँड ऑफ पेंडरगोल, द ब्रँड ऑफ आडगावचा हा षटकार. जयेश ऑन फायर नाव बॅटिंग मार्क वरती. यस थँक्यू सो मच. धाव फलकावती नक्की पावशार वेगाने चालली गेली आहे. बुलेट ट्रेन आहे की काय या संघाची. धावसका पाहामध्ये 61. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. यावेळेला मात्र नक्कीच पाहू शकाल. डीप मध्ये क्षेत्र नक्कीच येत आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावासाठी गेली आहेत. इथे मात्र नक्कीच सुभाष पारधी यांचा नक्कीच पाहू शकाल. 2 धावा तिसऱ्या विकेट साठी नक्कीच गडी बाद होत आहेत. यस थँक्यू सो मच. धन्यवाद. धावसका 63 आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. 24 बॉल 64 धावांची गरज. चला आई जीवदानी स्पोर्ट्स कळंबे आणि VRT तलवाडा चला टॉससाठी यायचे विनंती करतोय. कलमे टीमचे कॅप्टन लवकर टॉससाठी यायचे. कलमे टीम नक्कीच पहिला फेरीतील शेवट सामना VRT तलवाडा आणि त्यांना फाईट देईल. नक्कीच या शहापूरच्या क्रीडा नगरी मधले असलेला नक्कीच शहापूर शहरातील एक मोठं नाव आई जीवदानी स्पोर्ट्स कळंबे. नक्कीच या
आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये राजेशजी बरोरा साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं व्यासपीठावर. सरपंच गणेशजी कांबळे साहेबांना या ठिकाणी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. चेक टॉस केला जातोय प्रवीणजी डिंगोरे साहेबांच्या हस्ते. एका बाजूला नक्की आई जीवदानी स्पोर्ट्स कळंबे, तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल नक्की बीआरटी स्पोर्ट्स तलवाडा. मोठी मॅच, छापीच कॉल. यस काटा नक्कीच मराठे सर टॉस जिंकला, काय डिसिजन असेल आपला. त्यानंतर या ठिकाणी कल्पेशजी बरोरा साहेब यांचंही आगमन झालंय. सरपंच साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचाही यथोचित मान आणि सन्मान करावा. आम्ही या ठिकाणी प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे, कारण पिचचा अभ्यास करता ते या ठिकाणी योग्य राहील. नक्कीच आयोजनामध्ये दोन शब्द पाहू शकाल. शहापूर हिस्ट्रीमध्ये अशी स्पर्धा झाल्याने या स्पर्धेसाठी नक्की मॅन ऑफ द सिरीज साठी आदिवासींसाठी नक्की प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याने नक्की त्या पाहू शकाल. मॅन ऑफ द सिरीज साठी गणेशजी कांबळे साहेबांनी बाईक ठेवलेली आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आदिवासी सरपंच चषक पाहायला मिळतील, त्यांच्याबद्दल दोन शब्द, आयोजनामध्ये दोन शब्द. नक्कीच या ठिकाणी आदरणीय गणेशजी कांबळे साहेब असतील आणि त्यांची पूर्ण जी सरपंच टीम आहे ही सुंदरचं आयोजन मला वाटतं शहापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमतःच बाईक मॅन ऑफ द मॅच आणि इतर सुंदरशी नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या सत्यसाई सेवा समिती व सत्यसाई सेवा क्रिकेट क्लब तलवाड याकडून आम्ही आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. या फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. कॅप्टन टॉस जिंकलं सर, काय घेतलं असतं? नक्की फिल्डिंगच घेतली असती. तो आता नक्की तुम्हाला बॅटिंग करायचे. 4 षटकाचा सामना. समोरचा संघ एक ताकदीचा आहे. डोळखाम विभागातील नामांकित संघ तलवाडा संघ आहे. समोरच्या संघाला कितीचं टार्गेट द्याल? तरी 30-35 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न, नक्की टार्गेट देण्याचा प्रयत्न. सर्वप्रथम नक्कीच पाहू शकाल शेवटचा कॅप्टन प्रश्न असेल. आदिवासी सरपंच चषक एक नामवंत स्पर्धा पाहायला मिळते शहापूरमध्ये भरवली गेली गोठेघर या क्रीडांगणावरती. नक्कीच आयोजकांबद्दल दोन शब्द, कांबळे साहेबांबद्दल दोन शब्द. नक्कीच तरी खूपच सुंदर नियोजन केलेलं आहे आणि आम्हाला लय बरं वाटलं की आम्ही या ग्राउंडवर खेळायला आलो. यस, थँक्यू सो मच, धन्यवाद. नक्की वीआरटी तलवाडा वन द टॉस सिलेक्टेड. बॉल फर्स्ट बॅटिंग साठी कळंबे संघ पाहायला मिळेल. थँक्यू. यस, थँक्यू सो मच. मॅचला होते नक्की सुरुवात. पाहू शकता 24 बॉल 64 टार्गेट दिले गेले जयदुर्गा पेंढरगुल संघानं. यस, बॅटिंगला मार्कमध्ये आता मात्र गणेश, नॉसला दीपक शीत, बॅटर पाहायला गोलंदाजी मार्कमध्ये नितीन. यस, पंचायत ग्रीन लेट्स प्ले. पहिलाच बॉल लोअर फुल टॉसचा बॉल, चांगलासा फटका पाहायला मिळतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षण नक्की येतात. एक धाव कंप्लीट. बॅकअप आहे तिकडे जबरदस्त. क्रिकेटमध्ये बॅकअप असणं गरजेचं, तो बॅकअप मात्र दिसून येतोय जयदुर्गा पेंढरगुल संघाकडनं. जयच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केले गेलेत. या 2च्या साह्याने धाव फलकावरती धावा. संघाचा श्रीगणेश अकाउंट 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अनेक मान्यवरांचं नक्की शुभागमन सुद्धा झाले गेलेत. आपलं सहर्ष स्वागत संपूर्ण मान्यवरांचं या गोठेघरच्या क्रीडांगणावरती. इथे सोनगी पाहू शाल मिस टायमिंग स्ट्रोक. झेल मात्र नक्की कॅरी होत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहू शकाल नक्की नितीन. झेल मात्र नक्कीच पाहू शकाल नक्की ड्रॉप करतोय. धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच पंच आपण नक्की फलंदाजाला सांगायचंय काय दुखापतग्रस्त आहात का आपण? यस,
स्टील ओके. थँक्यू सो मच. फर्स्ट एड बॉक्सची सुविधा सुद्धा केलेली आहे आयोजकांनी. ही मात्र नोंद घ्यायची. यस, गोलंदाज सज्ज पुणे नितीन. बॅटिंगला पाहायला मिळतं नक्कीच इथे सुद्धा नक्कीच पाहू शाल. वाईट बॉल 1 तर धाव मात्र नक्की जुळली जाईल. धावसका धाव फलकावधी 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावधी पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल नितीन. या बॉल मात्र नक्कीच पाहू शाल. अचूक टप्पा पाहायला मिळतोय. लेंथ आणि लाईन मध्ये नक्कीच पाहू शाल. जबरदस्त पाहायला मिळतंय. कॉम्बिनेशन मात्र नक्कीच पाहायला मिळतं मित्रांनो. गोलंदाजी माध्यमात कधी लेग कटर, कधी ऑफ कटर, कधी क्विकर वन, कधी स्लो वन डिलिव्हरी. ही खासियत आहे या गोलंदाज नितीनची. तर 64 टार्गेट दिले गेले. जवळजवळ नक्कीच पाहू शाल. भरपूर धावा करावा लागतील. 64 इथे मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून बॉल निघून चालला. पार फरार, सीमा पार, रन्स मधील 4. यावेळी मात्र नक्कीच फलंदाज बॅटरच्या गणेशच्या बॅट मध्ये यावेळी आलायत. या 4 धावा संघर्षमय करणारा चौकार. व्हाईट बॉलच्या साईडने धावसंख्या मात्र पुढे जाते. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धाव फलकावधी पाहायला मिळते. इथे सोनके चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्की डीप मध्ये येत आहेत. 1 धाव कंप्लीट. एका धावाने धाव फलकावधी पाहायला मिळते. 11 धावा. पहिलं षटक जबरदस्त राहिलं गेलं. नितीनच्या माध्यमातून तब्बल 11 धावा खर्च केल्यात. बिनगडीबाद 11 धावा धाव फलकावधी. ही स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. आदिवासी कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक अश्विन शहापूर तालुका अंतर्गत आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर बी आयोजित नक्कीच सरपंच चषक पाहायला मिळते 2025 रणसंग्राम. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत मित्रांनो सन्माननीय आदरणीय ग्रामपंचायत गोठेगरचे विद्यमान सरपंच गणेशजी कांबडी साहेब, अध्यक्ष सरपंच संघटना शहापूर तालुका आणि समस्त सरपंच शहापूर तालुका. हा सरपंच चषक भरवला गेलाय गोठेगर या क्रीडा नगरीमध्ये. तब्बल नक्कीच शहापूर तालुक्याचे 60 संघ आणि शहापूरचे बाहेरचे 40 संघांना मात्र इन्व्हाइट केले. टोटल 100 टीम्सना मात्र इन्व्हाइट केले गेले. सलग 11 दिवस ही स्पर्धा पाहायला मिळाली या मैदानावरती. खूप नक्कीच दिवसांनी चाललेली, दिवसांनी पाहू शकत नक्की देव अतोनात प्रयत्न केले होते. भरपूर 1 महिन्यांपासून या ग्राउंडला मेहनत घेतलेली आहे मित्रांनो. चांगली स्पर्धा आणि संपूर्ण श्रेय सुद्धा नक्की मी देऊ इच्छितो आई गावदेवी स्पोर्ट्स गोठेगर या मंडळाला, या टीमला, संपूर्ण गोठेगर वासियांना, ग्रामस्थ मंडळ गोठेगर एकूण तुमचे सुद्धा विशेष आभार. चांगली स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. मॅन ऑफ द सिरीज साठी नक्कीच पाहू शाल. टू व्हीलर पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ लेन मध्ये शॉर्ट ऑफ पूल करायचा होता. टायमिंग हा फटका फसला गेला. बॉल निघून चालाय नक्की. यावेळी मात्र नक्की मिड ऑन ला क्रॉस करत शेवटच्या मुवमेंटला मात्र बॉल अडवला लागलाय. तोपर्यंत मात्र पाहायला मिळतील धावा मात्र नक्की 2 कंप्लीट. या 2च्या सने धावसका 13. बिन गडीबाद 13 धावा धाव फलकावरती. अजूनही नक्कीच पाहू शकता 17 बॉल 51 धावांची गरज. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका, प्रत्येक बॉलवरती बिगिट करण्याची गरज आहे. 17 बॉल 51 टार्गेट असेल आता मात्र समीकरण इक्वेशन. पुढील बॉल सुभाष पारधी. फिरकीचा जादूवर म्हटलं जातं या गोलंदाजाला. जबरदस्त अनेक वर्षांचा अनुभव आहे. अनेक वर्षांपासून ते क्रिकेट खेळत आहेत असा गोलंदाज सुभाष पारधी. शॉर्ट ऑफ लीड होती. शॉर्ट ऑफ पूल केला गेलाय. मिस टायमिंग. झेल मात्र कॅरी होत नाहीये. चौदा धावा धाव फलकावरती. 14 धावा धाव फलकावरती. दिल्ली बहुत दूर आहे. दिल्लीला जवळ कसं आणायचं तर नक्की फटकेबाजी करावं लागेल. कारण की 63 धावा
समोर आहेत, त्याचा पाठलाग करायचा आहे व्हीसीडी खरपत संघ. पुन्हा एकदा शफल झाले, पुन्हा एकदा बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आहे. याही वेळेला नक्की चांगला बॉल, चांगला वापर केला जातो सुभाष पारधीच्या माध्यमातून. ज्या प्रकारे गोलंदाजी खराब राहिली होती व्हीसीडी खरपत संघाची, तब्बल 64-63 नक्की टार्गेट दिले गेले. त्याचा पाठलाग 64 टार्गेट 64चं त्याचा पाठलाग करताना मात्र नक्की पाहू शकता तारांबळ उडाली आहे व्हीसीडी खरपत या संघाची. पुन्हा एकदा नक्की जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले जयेशच्या माध्यमातून. 15 धावा धावफलकावधी बिनगडीबाद 15 धावा धावफलकावधी पाहायला मिळतात. व्हीसीडी खरपत संघ थोडासा संघर्ष करत आहे मित्रांनो. ओहो, इथे मात्र बॉल उडवला गेलाय. नो लुक स्टाईल ने बॉलला फिनिश केला गेलाय. नो लुक स्टाईल आठवण करून देते प्रदीप पाटील यांची. जबरदस्त नो लुक शॉट, बॅकफुटला जाऊन काय पंच दिला गेलाय. इनक्रेडिबल स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाज नक्की गणेशच्या बॅट मध्ये हा षटकार. थँक्यू. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात बलिराम. या बलिरामने मात्र पाहू शकलो नक्की पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या ओव्हर मध्ये मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक नक्की जबरदस्त हाणामारीचं षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती, धुवाधार बॅटिंग. तो बलिराम गोलंदाजी मार्क वरती, पक्षित बॅटिंगला. एकवीस धावा धावफलक. पुढील बॉल दीपकसाठी फुलटॉस बॉल. इथे मात्र उडवलाय बॉलला, मिस टायमिंग आहे. जेल होईल का कॅरी? सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र पाहू शकाल जयेश जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून राहिलं गेलंय. 2 धावा कंप्लीट केले गेले. त्या 2च्या साईन धावफलकामध्ये धावा पाहायला मिळतील 23 ऑन द बोर्ड. 10 बॉल अजून 41 धावांची गरज. 10 बॉल 41 धावा. मात्र नक्की बॉल उडवला गेलाय. हवाई सफर 70-70चा बॉल लगातो 6. षटकार. कारण की रनांची काही कमी नाहीये मैदानामध्ये. मैदान आहे गोठेघरचं. कॉन्क्रीटची भव्य दिव्य पिच पाहायला मिळते. बॅटिंग साठी अनुकूल आहे, बॉलिंग साठी सुद्धा अनुकूल आहे. ही पिच गोठेघरचं क्रीडांगण आहे. रनांची काही कमी नाहीये असं मैदान गोठेघरचं. पुढील बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज. शॉर्ट ऑन बॉल वरती शॉर्ट ऑन पूल केले गेले. बॉल निघून चालला नक्की क्षेत्र गाठले गेले. लॉंग स्टॉप रिजन मध्ये, नॉन स्टॉप मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 चौकार. $33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावधी पाहायला मिळतात खरपत संघाच्या. पुढील बॉल पुन्हा एकदा बॉल उडवला गेला. याही बॉलवरती पाऊशाल मिस टायमिंग. जयेश तिकडे पोहोचले गेले. जयेश करणार नाही चुकी. विकेटचा पतन. पहिला धक्का दे धक्का. दीपक शीत बॅक टू पविलियन.
नक्कीच वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. 9 बॉल 17 वरती खेळतोय गणेश. बॅटिंगला पुन्हा एकदा गणेश. 6 बॉल 31. 6 मधले नक्की 5 बॉल नक्की षटकार मारावे लागतील 5 बॉल वरती. इथे मात्र पहिलाच बॉल आलाय. एक आलाय अजून नक्की भरपूर मारावे लागतील. देर आहे दुरुस्त रे असं पाहायला मिळत आहे. त्यावरती नक्की षटकार ठोकला गेलाय. करपत संघाकडे नक्की पाहू शाल अजूनही आशा प्रज्वलित करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. अजूनही 5 बॉल 25. 5 बॉल 25. एक आला अजून भरपूर मारावे लागतील. 5-25 समीकरण इक्वेशन पाहायला मिळत आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज अशोक. इथे नक्की ओव्हरपीचा बॉल चांगलासा वापर केलेला डीप मध्ये नक्की क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट. जयेश फंबलिंग. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. सुभाष पारधी चतुर चालक विकेट किपर ओळखले जातात पेंढरगोळ संघाचे. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त पाहायला मिळाला. फलंदाज गॉन. इथे मात्र गणेशचा खेळ संपवला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. इथे सोनगे स्विंग अँड मिस फसवलं गेलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली गेली त्याच प्रकारे गोलंदाजी सुद्धा नक्की सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते जयदुर्ग पेंढरगोळ संघाकडनं. जबरदस्त पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून क्रिकेट. पहिला खेळ शेवट. चौथा सामना. नेक्स्ट मॅच असेल कळंबे विपक्ष तलवाडा. ते मात्र नक्की पावसाळ चांगलासा पट्टा मात्र सजवला लागलाय. लेट फन थेट फलंदाज बॅटरच्या माध्यमातून हा चौकार. शेवटचा बॉल फक्त औपचारिक राहिलेले पाहायला मिळते. पूर्णपणे बॅकफुटला पूर्णपणे पराभवाचे आहेत पाहायला मिळतोय. नक्की विसडी खरपत संघ विजयाचं नक्की पाहुशाल दार उघडलेला आहे तो संघ पाहायला मिळतोय. नक्की जयदुर्गा पेंढरगोळ सुभाष पारदे आणि टीम. पुन्हा एकदा नक्की इनसाइड आउट ओव्हर द कव्हर फटका पाहायला मिळतोय. लेट पण थेट. इथे मात्र नक्की पाहुशाल दोन्ही सगळे शेक हँड करून घ्यायचे मित्रांनो. लाईनअप करून घ्यायचे. येस हार्ड लक संघ देऊया नक्की विसडी खरपत आणि अभिनंदन वेल प्लेड बॉईज. अर्थातच जयदुर्गा पेंढरगोळ संघ